श्री स्वामी समर्थ मित्रांनो, काय झालं? परेशान आहात? कामं होत नाही तुमची? हवा तसा तुम्हाला रिझल्ट भेटायला तयार नाही? मित्रांनो, काय आहे, ज्या वेळेस आपल्याला दुःख येतं ना, हे मल्टिपल गोष्टीचं दुःख असतं. कोणाकोणाला रिलेशनशिप प्रॉब्लेम असते, तर कोणाकोणाला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, तर कोणाला जर समजा बघितलं गेलं तर बिझनेस टाकलेला आहे तर बिझनेस चालत नाहीये. कधी विचार केला मित्रांनो तुम्ही, की हे दुःख आपल्या वाटेलाच का बरं येतं? आणि या दुःखाचा म्हणजे या दुःखाला ना आपलाच ऍड्रेस कसं काय भेटतो? प्रश्न पडतो ना कधी कधी. असाच प्रश्न मला एकदा पडला होता. मित्रांनो, काय असतं, दुःख जेव्हा येतं ना, तर दुःखासोबत परिस्थिती आहे ना बदलत जाते. परिस्थिती अशी बदलत जाते की तुमच्या हातामधल्या ज्या गोष्टी आहे, त्या एक 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 आहे ना निष्ठत राहतात तुमच्याकडून. पण मित्रांनो, एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो की स्वामी म्हणतात, या जगाचा निर्माता मी आहे, या सृष्टीचा निर्माता मी आहे. या सृष्टीमध्ये छोट्यातल्या छोट्या कणकडापासून ते मोठ्यातल्या मोठ्या ढगापर्यंत आणि आकाशापर्यंत हे मी बनवलंय. तर मित्रांनो, हा विचार करा ना, की जर सुख म्हणजे पण स्वामी आहेत, तर दुःख म्हणजे पण स्वामीच आहेत ना. बरोबर आहे की नाही? सुखामध्ये जर समजा आपण स्वामींचं नामस्मरण करतोय, तर दुःखामध्ये पण केलंच पाहिजे. आणि ऑलमोस्ट टाइम दुःखामध्ये लोक देवापाशी खूप जातात, खूप जातात. मी स्वतः गेलेलो आहे. सुखामध्ये जात नाही. का जात नाही? सुख आल्याच्या नंतर आपल्यासमोर मोहमाया येऊन जाते. मोहमाया आल्याच्या नंतर आपण काय म्हणतो, अरे मी जिंकलो, माझे डिसिजन एकदम परफेक्ट पडले. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींचं नेहमी म्हणणं येतं की स्वामींना जर समजा तुम्ही जर बघितलं तर ते ब्रह्मांड नायक आहे. आणि ब्रह्मांड नायकांचं एकच म्हणणं येतं, तुझ्या वाटेला आलेलं सुख हे मीच आहे, तुझ्या वाटेला आलेलं दुःख हे पण मीच आहे, तुला येणारी खराब वेळ ही पण मीच आहे, आणि तुला दाखवणारी चांगली वेळ ही पण मीच आहे. तुझं घेतलेलं डिसिजन पण माझं आहे आणि तुझं चुकलेलं डिसिजन पण माझं आहे. तर स्वामी जर समजा एवढं म्हणताय, तर आपण कोण आहे? मित्रांनो, आपण फक्त आणि फक्त, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, आपण फक्त आणि फक्त ड्रायव्हर आहोत या शरीराचे. मालक तेच. आणि मालकानी जेव्हा जेव्हा ड्रायव्हरला सांगतो मालक की इकडं चालायचं आपल्याला, आज तिकडं चालायचंय, तर ड्रायव्हरचं काम असतं फक्त आणि फक्त चलत राहणे. 2 मिनिटं आहे ना, असं एक डोळे मिटा, मन शांत ठेवा. असा विचार करा की इमॅजिनेशन अशी ठेवा की तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात आणि बसल्याच्या नंतर आहे ना, आजूबाजूला किती तुमच्या आवाज आहे. आणि त्या आवाजाच्या ना थोडं 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 ना परे जा. थोडं बाजूला गेल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल की यार इथं पण अजून जास्त आवाज आहे. ठीक आहे, काम करा थोडंसं की ना, आपण काय करू, पक्षासारखं उडल्यासारखं ना वरती जाऊ. वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल की माणसांचा आवाज कमी पण पक्ष्यांचा आवाज खूप जरा जास्त येऊ लागला इथं. थोडं अजून वरती जाऊ आपण. 10-15 हजार फुटापर्यंत पोहोचल्याच्या नंतर आहे ना, तुम्हाला असं जाणवल की यार इथं पक्ष्यांचा आवाज नाही, पण इथं विमानांचा आवाज भरपूर आहे. अजून थोडं वरती जाऊ. वरती गेल्याच्या नंतर तुम्ही ज्या टायमाला आकाशगंगेमध्ये पोहोचाल, तर त्या टायमाला ना तुम्हाला फक्त आणि फक्त एकच गोष्ट समजेल, ती म्हणजे शांतता. तुम्हाला काहीच ऐकू येणार नाही. विचार करा, ही शांतता अनुभवा. या शांततेमध्येच तुमचं दडलेलं उत्तर आहे. ही शांतता म्हणजेच आपलं मस्तिष्क. आणि ज्या खालच्या साईडला जितका पण काही आवाज चालू आहे, ते म्हणजे आपलं मन. बुद्धीमध्ये शांतता आहे, पण मनामध्ये जर खळबळ असेल, तर तुमच्या डिसिजन मेकिंग मध्ये चुकी होती. मित्रांनो, स्वामी नेहमी सांगतात की शांत मनामध्येच सर्व काही प्रश्नांची उत्तर आहे. अरे मन शांत करून बघ, गुरूंवरती विश्वास ठेवून बघ, गुरु तुला कुठल्या कुठं परे घेऊन जातील.
आणि मित्रांनो काय राहतं, एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्या वेळेस तुम्ही एखाद्या प्रॉब्लेममध्ये आहात किंवा एखाद्या टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये आहात, ते आईवडिलांसोबत असो, ते बायकोसोबत असो किंवा ते तुमच्या मित्रांसोबत असं नका किंवा एखाद्या फायनान्शियल कंडिशनमध्ये का असं नका, एक गोष्ट लक्षात ठेवा. घाण पाण्यामध्ये जेव्हा आपण दगड मारतो, दगड मारल्याच्या नंतर त्याचे जे रिॲक्शन येतात त्याच्यामुळे पूर्ण तळ्यातली घाण नाही वरती येते. आणि ज्या वेळेस तुम्ही त्याला वेळ देतात, वेळ दिल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली ती घाण खाली जाऊन बसते आणि परत वरचं पाणी आहे ना निथळ होऊन जातं. अशाच प्रकारे आपलं आयुष्य आहे मित्रांनो. थोडा वेळ द्या, थोडा धीर धरा. श्री स्वामी समर्थ.